गेल्या 50 वर्षांपासून देशभरातील शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं अशी महाबीजची ओळख आहे आणि याच महाबीजचं यावर्षीचं खरीप हंगामाचं नियोजन कसं आहे? आपल्यासोबत आहेत व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी सर. असं नेमकं नियोजन कसं आहे आपलं? महाबीजला 50 वर्ष पूर्ण झालेत. शेतकऱ्यांच्या विश्वासावर महाबीजने 50 वर्ष पूर्ण केलेत, त्याचा मला आनंद आहे. शेतकरी आणि डीलरचं अभिनंदन करत असताना या वर्षीचा खरीप हंगामाची पूर्ण तयारी महाबीजने केलेली आहे. जवळजवळ 2,47,000 क्विंटल बियाणे महाबीजनं तयार केलेलं आहे आणि हे बियाणं तयार करत असताना बियाण्याची उगवण क्षमता ही अत्यंत चांगली कशी राहील या संदर्भात महाबीजनं काळजी केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. आणि हे जे महाबीजनं बियाणं तयार केलेलं आहे यातलं 60% बियाणं मार्केटमध्ये ऑलरेडी पोहोचलेलं आहे. 40% बियाणं प्रवासात आहे, ते लवकरच मार्केटमध्ये पोहोचेल. प्राईस फिक्सेशन कमिटीने प्राईस फिक्स केलेले आहेत. शासनाकडून काही पॉलिसी निर्देश येण्याचं बाकी आहे, ते आल्यानंतर पूर्णपणे कामकाजाला सुरुवात होईल. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं 50 वर्ष शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला त्याच पद्धतीनं यावर्षीसुद्धा महाबीजवर विश्वास ठेवतील आणि पूर्ण बियाणे ते खरेदी करतील. सोयाबीनच्या बियाण्याच्या बाबतीत दरवर्षी एक मोठा तुटवडा जो राज्यभरात निर्माण होतो, तो सोयाबीनच्या अनुषंगाने नेमकं काय नियोजन आहे? कारण मागणी खूप जास्त असते. आणि कृषी आयुक्तालयाने जे लक्ष्यांक दिलेला आहे महाबीजला, त्याच्या पद्धतीनंच महाबीज काम करत असतं. आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की यावर्षीसुद्धा जवळजवळ 1,97,960 क्विंटल हे सोयाबीनचं बियाणं महाबीजनं तयार केलेलं आहे. निश्चितपणे मागणी सोयाबीनची संदर्भामध्ये जास्त असणार आहे, परंतु शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करणं महाबीजला बंधनकारक आहे. त्यांच्या सूचनेच्या अधीन राहून हे आम्ही बियाणं तयार केलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या पसंतीला निश्चितपणे उतरणार. एक आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दरवर्षी राज्यभरातून शेतकऱ्यांच्याकडून जे जर्मिनेशनचं प्रॉब्लेम जे आहे सोयाबीनच्या संदर्भात, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात. हे वेगळं नियोजन आपण यावेळेस केलं आहे का? ही खबरदारी आम्ही खूप घेतो आहे, कारण उगवण क्षमतेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठेही अडचण येऊ नये, कारण त्रास होऊ नये. कारण विविध पदावर काम करताना मी बघितलेलं आहे की एखादा बियाचा प्लॉट जर त्यांचा वाया गेला किंवा उगवलं नाही तर त्यांना किती त्रास होत होते. त्यामुळं मी महाबीजच्या आमच्या सर्व वैज्ञानिक असतील किंवा अधिकारी असतील यांना सूचना दिलेल्या आहेत. आमची चर्चा पण झाली. महाबीजच्या संदर्भामध्ये असं झालं नाही आहे, पण पूर्वी भूतकाळामध्ये 1-2 ठिकाणी 1-2 वेळेस असे प्रसंग निर्माण झाले होते. परंतु आता आम्ही उगवण क्षमतेच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड करणार नाही. महाबीजनं हे ब्रीद स्वीकारलेलं आहे. उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं म्हटलं जातं, त्या तत्वावर आम्ही उत्तम बीज तयार करण्याचं धोरण महाबीजचं आहे. आणि मी आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला हे आश्वासित करतो की बियाणं हे आमचं 100% खणखणीतच असेल. निश्चितच शेतकऱ्यांचं महामंडळ अशी महाबीजची ओळख आहे आणि तीच ओळख दृढ करण्याचा विश्वास जो आहे तो महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी सर यांनी व्यक्त केला आहे. उमेश रोणे, एबीपी माझा अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.